आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. आम्ही लाऊडस्पीकर वरती करतो. तुम्ही काय नियोजन केलंय तेवढं सांगा, म्हणजे ते बरं पडेल आम्हाला. हा सांगा साहेब. पाणी साधारण साधारण 14 बांधाऱ्यापर्यंत पाणी न्यायचं नियोजन यावर्षी आहे सर. नदीला आपल्याला पाणी मुबलक आहे, पाण्याची अडचण नाही आम्ही पंपाची पण अडचण नाही. फक्त आता कालावधी काय झाली, एका वेळी आम्ही मान नदी जर चालू केल्यानंतर आपल्याकडे कवटेमाका, सांगोला, आटपाडी सगळ्यांच्याकडनं एकत्रित मागणी आले. मग ते सगळ्यांना आपण पाणी जर चालू केलं असेल तर काय व्हायला टेलला कोणाच्याच पाणी पोहोचेना. म्हणजे ते मान नदीला पूर्ण जाईना, पूर्ण त्या सांगोल्याला टेलला जाईना, कवटेमाकाला पूर्ण जाईना. म्हणून जरा म्हणजे विनंती अशी होती सर की ते पाणी सगळं आधी पहिल्यांदा मान नदी पूर्ण करून घेऊया. 4-5 दिवसात होऊन जर सगळा फ्लो जर आपण तिकडे सोडला तर सगळे पंप आपण तिकडे लागले. हे झाल्यानंतर मग बाकी सगळं प्रोडक्शनची नावची चालू शकते. 250-300 सांगोला चालू शकते. टेलला आपल्याला अगदी बरोबर शेवटच्या ज्या व्यतिरिक्त काय काढला त्या सगळ्या पूर्ण होऊ शकते. असं करूया सर जरा नियोजन 4 दिवसानंतर चालेल. पण ते इथं सगळे शेतकरी आलेले आहेत. मागच्या वेळेस वाडेगाव आणि वाडेगावचे 4-5 गावं त्याच्या खालची, त्यांना उन्हाळी आवर्तनामध्ये मंत्री महोदयांचा निर्णय झाल्यामुळे आपल्याला पाणी देता आलेलं नाही ना. आता त्याच गावाला पाणी मिळालेलं नाही आणि पाणी बंद झालंय असा काहीतरी गैरसमज काही लोक करतात. तो तुम्ही पूर्ण जास्ती फ्लोनी जर तुम्ही पाठवलं पाणी तर ते बरं पडेल. हा, ट्रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे कट झाला. तुम्ही जास्तीच्या फ्लोनी अगोदर नदीतलं सगळं आवर्तन संपवून घ्या, सगळे बंधारे भरून द्या. हा नदीला पाणी मुबलक आहे, वाढवतो की अडचण. होय शेवटच्या गावाला शेवट पूर्ण होईपर्यंत आपण करूया. होय फायदा तर आता रब्बीला आम्हाला फारता येणार नाही. आता पूर्ण देऊया. होय चालू केलं की सर आपल्याला मी कल्पना देतो. आजच्या आजच चालू करून घ्या. मान आधी करून हो.